नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब अगं आणि आहो मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. घरच्या जबाबदाऱ्या संपल्या की सर्वसाधारणपणे आपण आयुष्य आता आरामात घालवायचं असा विचार करतो. पण ह्यांनी मात्र त्यांची करिअर्स पीकवर असताना आयुष्याची नव्याने सुरुवात केली. त्याबद्दल त्यांच्याशी बोलणारच आहोत, जाणून घेणार आहोत. पण मात्र ते कधी भेटले, कसे भेटले, हे त्या दोघांबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत. चला तर मग भेटूया आजच्या अग्ग आणि आहोला, म्हणजेच माझी लाडकी संपदा जोगळेकर आणि त्यांचे आहो राहुल कुलकर्णी यांना. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू अग्ग आणि आहो. हे मी संपदा जोगळेकर म्हणाले कारण मला जोगळेकर हे आडनाव आवडते आणि संपदा जोगळेकर हे माझ्या दिल के करीब आहे. जसं सगळे जण मला म्हणजे मला सुलेखा तळवलकर पेक्षा सुलेखा धराधर म्हटलेलं मला जास्ती आवडतं. आणि मला असं वाटतं आपण त्या काळी भेटलो कॉलेजमध्ये. सुरुवात तशी केली ना. येस येस. सो आणि मी बरोबर बोलले ना, कुलकर्णी. बरोबर. ओके. सो तुला दिल के करीब मध्ये सगळे भेटलेच आहेत, पण तुझ्या आहूंना भेटले नाहीयेत. तर तेव्हा तुझ्या आहूंपासून आपण सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हा दोघांचं भरपूर गिफ्ट्स देऊन आपण स्वागत करूया. निलिमा अमित नावाची आपली एक खूप गोड दिल के करीब मैत्रीण आहे, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर सुद्धा आहे आणि एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य हे तुम्हा दोघांसाठी पाठवलं तिने. आणि मला असं वाटतं तुमच्यासाठी काहीतरी लिहिलंय. येस. वा, वाचून दाखवशील सगळं? तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य. वा. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंददायी आयुष्याचे रहस्य. निलिमा अमित. लव अँड ब्लेसिंग्स. थँक्यू निलिमा. थँक्यू. थँक्यू. रोहन प्रकाशांनी तुमच्यासाठी खूप छान पुस्तक पाठवलंय. काही आत्मिक, काही सामाजिक. लेखकाचं आपल्या लिखाणाबद्दल नेहमीच काही ना काहीतरी म्हणणं असतं आणि विविध विषयांवर लेखन करणाऱ्या ह्या सानियानी खूप छान विषय मांडलेत आणि तुमच्यासाठी तिच्या मनात काय आहे ते पाठवलेलं आहे. आणि थँक्यू सो मच रोहन प्रकाशन. येस, धन्यवाद रोहन प्रकाशन. आणि सानिया माझ्या आवडत्या लेखिका. अच्छा, मनापासून धन्यवाद. RDK 20 हा कुपन कोड जर का तुम्ही सगळ्यांनी वापरलात तर रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर तुम्हाला मिळणार आहे 20% डिस्काउंट. आता तुम्ही बघितलं असेल, ही जी दोन्ही पुस्तकं काढली ती ह्या पिशवीतून काढली. खूप सुंदर छान पिशवी आहे. ही पाठवली आहे अनु शर्माने. अबळ नाही सबळ तिच्या NGOचं नाव आहे आणि न्यूरो डायव्हर्जंट यंग स्पेशल चिल्ड्रन और रादर एडल्ट्स यांच्यासाठी तिने ही संस्था निर्माण केली आहे आणि त्या मुलांनी या पिशव्या बनवल्या हाताने. येस. छान. वा वा, धन्यवाद. आपली आणखीन एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण. निसर्ग हर्ब्स त्यांच्या ब्रँडचं नाव आहे आणि हर्बल प्रॉडक्ट्स बनवतात. तुमच्यासाठी पाठवलाय बॉडी स्क्रब, ऑइल्स पाठवले, साबण पाठवलाय. भेटींचा पाऊस आहे. यांची प्रॉडक्ट्स खूप छान असतात. वा. टर्मरिक स्वीट ऑरेंज बॉडी ऑइल आणि NH25 हा जर का कुपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरलात तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला मिळणार आहे निसर्ग हर्ब्सवर 25% डिस्काउंट. धन्यवाद. धन्यवाद. अस्मिता पेंडसेच्या ब्रँडचं नाव आहे अस्मी आर्ट्स आणि ती मला असं वाटतं तुमच्या दिल के करीब आहे. खूप छोटी असल्यापासून ओळखतो आम्ही तिला. एका सोसायटीत राहायचो. अच्छा. म्हणजे जिथे अर्थात मी माझा आणि संपदाचा संसार सुरू झालेला होता, पण मला तर त्या आधी लहानपणापासून त्यांचं अख्खं कुटुंब अच्छा ऍक्च्युली आमच्या डोक्यावर राहणार आहे. बरोबर. तिने हे मस्तपैकी ना वुडन आर्ट पाठवलंय. छान. वा. अस्मिता, मनापासून धन्यवाद. आणि छान वाटतंय ही गिफ्ट घेताना. क्या बात आहे अस्मिता. क्रिएशन. छान वुडवर्क करते ती. नेम प्लेट्स, होम डेकोरचे आर्टिफॅक्ट्स म्हणा किंवा नेम प्लेट्स,
वॉल क्लॉक्स. हो. आपली आणखीन एक मैत्रीण आहे कल्याणी मोडक आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. त्यांना दगडात खूप सुंदर सुंदर वस्तू बनवतात. ही बघ ना, चूल आहे. आई गं. बरं. वा. जड आहे हा सगळं. हो हो. हा एक दिवा आहे. हा, दगडी दिवा. हा. वा. सुंदर. आणि हा वापरता येतो. हा, हो. त्याच्यात वात तेल वगैरे घातले हो. तर. हे बघ ना किती गोड आहे, जात. वा. चला सुरू करूया. हे बघा. वा. आणि याच्यावर एक ताटली. वा. वजनदार आहे सगळं. धन्यवाद धन्यवाद. हे जे रस्त्यावरचे पाथरवट असतात ना, हो. त्यांना त्या रोजगार देतात. बरं. अरे हे पण म्हणजे मला वाटलं होतं ते मागचं फ्रेम मध्ये येऊ नये म्हणून तुम्ही काढून बाजूला ठेवलं. हो, तुमच्यासाठी काढलं होतं ते. खूप सुंदर आहे ना. फार. मी ऍक्च्युली मगाशी त्याचा कॅमेरात फोटो घेतलाय. अच्छा. फार सुंदर आहे म्हणून मी फोटो घेतला त्याचा. सो आपण जिथे बसलोय तो आहे द प्रधा स्टुडिओ. आपले 2 अतिशय दिलके करीब मैत्रिणी आहेत, शिल्पा आपटे आणि मेधा गलगले. बहिणी आहेत दोघी जणी. आणि इथे ज्या वस्तू तुम्ही बघताय त्या त्यांनी हाताने केल्यात. आणि तुमच्यासाठी क्या बात एक आहे. वुडन वा, वा. हत्ती पाठवलाय. फारच गोड आहे, फारच देखणं आहे. शिल्पा आणि मेधा धन्यवाद. धन्यवाद. आणि मला या वास्तूत आल्यावरच एवढं पॉझिटिव्ह वाटलं अगदी. होतं. नजर जाईल तिकडे तुम्ही तुमची कला आणि हातात आहे. धन्यवाद. आपली आणखीन एक दिलके करीब मैत्रीण आहे मीनाताई इनामदार. वयाने मोठ्या आहेत पण खरंच दिलके करीब आहेत. आणि त्यांच्या साड्यांच्या ब्रँडचं नाव आहे अप्रतिम. साड्या सुद्धा तशाच अप्रतिम असतात. हा, काय गोड रंग आहे. हा ना. महेश्वरी कॉटन सिल्क आहे. तुला वा, छान वा, दिसेल. वा, वा. किती गोड आहे, किती गोड. फारच छान. धन्यवाद धन्यवाद. आपल्याला बोलायला वेळ उरेल. सहज हवन एंटरप्राइज. अद्वैत बापट यांच्या ब्रँडचं नाव आहे. आणि ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस तुमच्यासाठी त्यांनी आज आणलाय. वा 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 वा. सहज आवडतो आवडलं. खरवस? हो, म्हणजे काय. फारच छान. धन्यवाद अद्वैत. धन्यवाद. सहज हवन होते. घेता नाव छान आहे. फुकाच. सहज हवन. अद्वैत. अच्छा, हे सगळं ठेवायला. चेरी पिकची बॅग आहे. Goodness. निशांत आवळे यांचा ब्रँड आहे. आणि कम्माल बॅग आहे. काय मस्त रंग आहेत बघ ना. म्हणजे आमचा प्रवास ऐकता ऐकता हा हा. प्रवासाला ही बॅग. धन्यवाद धन्यवाद. चेरी चेरी पिक. चेरी पिक. निशांत आवळे. टेरिफिकला. हा, टेरिफिक. खरंय खरंय खरंय. चेरी पिक. येस. आणि या सगळ्या बॅग्सवर निशांत दादांनी 35% डिस्काउंट सुद्धा ठेवलाय. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. आता गप्पांना सुरुवात करूया. येस. Finally. सो मगाशी मी म्हणाले तसं तुझी स्वतःची ओळख आहेच, पण दिलके करीबच्या प्रेक्षकांना तू माहिती आहेस आधीपासून, हो, कारण हो. पहिल्या काही एपिसोड्स मध्ये तू येऊन गेली आहेस. हो. आता दादाची ओळख करून देऊया. बरं. काय सांगशील दादाबद्दल? अहोंबद्दल. अहो. राहुल राजाराम कुलकर्णी माझा नवरा. आमचा 29-30 वर्ष संसार सुरू आहे. आणि राहुल जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आहे. कमर्शियल आर्टमध्ये त्याने डिग्री घेतलेली आहे. आणि जाहिरात कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवर त्यांनी जवळजवळ 22-23 वर्ष आपली सेवा दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो. इनफॅक्ट पॅरलली हो. त्या 22-23 वर्षांमधली काही शेवटची एक 8-10 वर्ष जी आहेत ती ऍडव्हर्टायझिंग पॅरलली सुरू. म्हणजे हा प्रवास सुरू झालेला होता. आनंदाच्या शेताचा प्रवास सुरू वा. झाला होता. वा. म्हणजे तो सोमवार शुक्रवार ऑफिस करायचा आणि शनिवार रविवार तो शेताकडे जायचा. म्हणजे आमची जी डेव्हलपमेंट सुरू होती तर असा म्हणून तो म्हणतो पॅरलली सुरुवात झाली. इनफॅक्ट मगाशी आपलं बोलताना जो विषय झाला हा. की ह्याच आमची ओळख करून देण्याच्या आधी कार्यक्रमाला सुरुवात करताना तुम्ही म्हणलात की बरेच जण चला आता
एक वेगळं आयुष्य जगूयात, सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर सुरुवात करतात. तर मी मगाशी ते म्हटलं की आम्ही खूप तरुण असताना हो ना. बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतला होता या करिअर्स मधनं आपापल्या, तर तो काळ तो होता की ऍडव्हर्टायझिंग मधनं बाहेर पडायचंय, पण अचानक नाही बाहेर पडतायत. सो म्हणून ते पॅरलली नंतर इकडून पाय काढत तिकडे पाय टाकत गेलो, असं ते घडलंय. पण हा निर्णय कोणाचा होता, तुझा की दादाचा? निर्णय अहोचा होता. अच्छा. कारण काहीतरी वेगळं करायचं असं आम्ही म्हणत होतो. म्हणजे आपल्या 40 नंतरचं आपण काहीतरी वेगळं आयुष्य असेल, कारण आम्ही दोघंही तसे लवकर आपापल्या करिअरमध्ये कामाला लागलो. आणि ते वेगळं कायच्या टप्प्यावर आम्हाला राहुल हा हरहुन्नरी आहे, त्यामुळे त्याने नेमकं आता कुठलं करिअर करावं, चिकार मार्ग त्याच्या समोर होते. त्याला वॉटर कलर पेंटिंग आर्टिस्ट व्हायचं होतं, त्याला पायलट व्हायचं होतं, तो गिटारिस्ट होता, तो आता बासरी वाजवतो. आता नेमकं काय, पण नेमकं कायच्या वळणावर आम्ही एका सगुणा बाग नावाच्या त्यावेळेच्या आमच्या मेंटॉरला भेटलो. ते म्हणजे चंद्रशेखर भडसावळे. आणि त्यानंतरचा प्रवास राहुलचा. किंबहुना 40 नंतर काहीतरी करायचंय, काहीतरी वेगळं करायची वेळ आली तर करू, या माइंडसेटचे आम्ही होतो. चला आता वेगळं करूयात म्हणून आम्ही बाहेर पडलो नाही. अगदी खरं सांगायचं तर व्यावसायिक आयुष्य जगताना त्यातल्या ज्या निगेटिव्ह बाजू आहेत, मुंबईमध्ये सगळ्यांना यायचं असतं, कुठल्याही मोठ्या शहरात प्रत्येकाला जायचं आहे, फायनान्शियल गोल्स आहेत, टार्गेट्स आहेत, ते सगळं इथेच कम्प्लीट होऊ शकतं असं सगळ्यांना वाटतं. आणि आम्ही तर शहरातलेच होतो, तर आम्हाला ते होतंच. पण खूप लवकर त्यातले धोके जाणवले, त्याचे इफेक्ट जाणवले, आणि त्यातनं वेळेत पाय काढता घ्यायला हवा असं प्रकर्षाने वाटलं. आणि म्हणून बाहेर आता काहीतरी वेगळं करूयात याची म्हणजे हे वाटायला स्ट्रॉंगली लागलं. आणि अगहावचा निर्णय म्हणजे असं की वाटलं मला, पण काय करूयात ग, म्हणजे चालेल ना तुला, कारण जबाबदाऱ्या होत्या सगळ्यात. कुठल्याही तरुण कुटुंबाच्या, तरुण जोडप्याच्या तुम्ही जर का मुंबईतलं बघाल तर हाऊस लोन हे असतंच असतं. गाडी आहे व्यावसायिक कारणांसाठी फिरायला म्हणून, आपल्या फॅमिलीच्या लक्झरीसाठी म्हणून घेतलेली, तर 1 किंवा 2 गाड्यांची, घर लागण्यासाठी जे जे लागतं, टीव्ही पासून फ्रीज पर्यंत, हे सगळं EMIs वरती येतं. त्यामुळे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे हे करूयात का, नवीन काय करायचं, आणि जे करायचं ते पुन्हा सोडायची वेळ नाही येता कामा, हे सगळ्यात महत्वाचं होतं. आपण आतापर्यंत पैशासाठी जगलो आहोत. अर्थात सुरुवातीचा काही क्रिएटिव्ह फील्ड होतं, सुरुवातीचा काही काळ खूप एन्जॉय केलं, खूप ते सगळी नवीन नवीन आव्हानं हवी हवीशी वाटली, ती घेत गेलो, आणि त्यांचं बर्डन झालं नंतर. हा त्यातला मूळ मुद्दा. आणि काय करायचं आणि त्याच्यातनं आनंद मिळाला पाहिजे, पैसा सेकंडरी आहे, तो हवा आहे आयुष्यासाठी, यात काही वाद नाही. त्या टप्प्यावरती पर्यटन गावात करता येईल का हे डोक्यात चालू असताना, आणि त्या विषयाची चाचपणी करताना, म्हणजे आपलं गाव छान आहे, आपल्याला खूप आवडतं, तर तिथं काय करता येईल, या कॉन्सेप्टची पडताळणी करताना आमची शेखर भडसावळेंची, म्हणजे आम्ही यांना शेखर दादा म्हणतो, सगुणा बागचे चंद्रशेखर भडसावळे, म्हणजे त्यांना कृषी पर्यटनाचे पायनियर ओळखलं जातं, पायनियर म्हणून ओळखलं जातं. त्यांच्याशी भेट झाली, आणि कृषी पर्यटनाचा एक अत्यंत सुंदर देखणं आदर्श, मनापासून ज्याचं कौतुक, आणखी वा असं जगायला आवडेल असं वाटणारं, शेतकऱ्याबद्दलच्या ज्या कल्पना भ्रामक आपल्या मनात असतात ते खोडून काढणारं, एक छान सणसणीत, अत्यंत आनंदी, व्यवस्थित राहणारा, आणि लोकांशी छान कम्युनिकेट करू शकणारा असा शेतकरी दिसला. आणि असं शेतकरी व्हायला मला आवडेल हे कुठेतरी मनात रुजलं आमच्या दोघांच्या, आणि संपदाने त्याला दुजोरा दिला. आणि तिथून, अर्थात हे फक्त थोडक्यात सांगतोय की तिथून सुरुवात झाली या सगळ्याला. अच्छा. आणि आता किती वर्ष झाली तिथे जाऊन? सो 2004 किंवा 5 साली आमची शेखरदारांची ओळख झाली. 2 वर्ष झाली हे सगळं डोक्यात मनात पक्क व्हायला. 2007 साल उजाडलं. प्रत्यक्षात आम्ही गावाकडे जमिनीमध्ये पाय टाकून, जिथे खूप जंगल वाढलेलं होतं, रानटी झुडपं वाढलेली होती, अशा जमिनीमध्ये पाय टाकून काम सुरू करायला 2007चा जानेवारी उजाडला होता. त्या दिवसापासनं ते आम्ही 2014 मध्ये प्रत्यक्षात आमचं कृषी पर्यटन लॉन्च केलं, म्हणजे लोकांचं होस्टिंग, आतिथ्य चालू केलं. ती 7 वर्ष. आणि अर्थातच नंतरचा काही कालावधी, आणि किंबहुना आजही काही ना काहीतरी काम नव्याने असतंच, ते काही संपणार नाही. सो टेक्निकली आजच्या घडीला आम्हाला ऑलरेडी 16 वर्ष झाली. आधी येऊन जाऊन असायचा, आधी येऊन जाऊन पॅरलली, जसं तो म्हणाला तसं. कारण पडीक वापरात नसलेली, शेती होत नसलेली अशी जमीन, तिथे काट्याकुट्यांपासनं, रानटी झाडांपासनं, जंगली श्वापदांपासनं, साप विंचवांपासनं
खडका भागापासून अशा सगळ्या जमिनीत काहीही कळत नसताना आम्ही पाय टाकला होता. शेतीतला कळत नसताना, झिरो नॉलेज असताना आम्ही सुरुवात केली होती. बरोबर. त्यामुळे ती सगळी कामं जी करत गेलो ती शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी पहाटे मुंबईतनं निघायचं ड्राईव्ह करत, गावी यायचं. किती तास लागतात ड्राईव्ह करायला? 7 तास अंदाजे त्यावेळेस नॉनस्टॉप? मोस्टली नॉनस्टॉप मध्ये Okay. चहासाठी थांबलो तर पहाटे ते एक शेड्यूल बनलेलं होतं की पहाटे 3 वाजता गाडी सोडायची घरात. नाही म्हणजे इथून जर का आम्हाला यायचं असेल तर किती वेळ लागतो? 7 तास. आजच्या घडीला तर रस्ते अजून बेटरच होत हो. चालले, त्यामुळे लवकरच अजून 5-6 कमी तासांवर येईल तो प्रवास. अच्छा. सो सकाळी ठाण्यातनं 3 वाजता निघायचो ते सकाळी 10 वाजेपर्यंत फुणगुसला, म्हणजे ज्या गावात आम्ही राहतो, आमचं जे अँसेस्ट्रल घर आहे, गाव आहे, तिथे पोहोचायचो. शनिवार आणि रविवार शेतावर काम करायचं. या सगळ्या आमची शेतातली सहकारी मंडळी त्यावेळेस सगळ्यांना जे कामावरती निवडत गेलो होतो आम्ही. घर बांधण्यापासून ते कुदळ चालवायची कशी, फावडं कसं ओढतात, कुठे मारायची असते कुदळ, कुठली बाजू त्याची, इथपासनं जी सुरुवात झाली ते विंचवाला ठेचायचं नाहीये तर विंचवाला अलगद उचलून आपल्या वाट्यातनं बाजूला सोडायचंय, इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी शिकत गेलो, करत गेलो. आणि या सगळ्यासाठी तेव्हा फक्त वीकेंड मिळायचा. सोमवारी पहाटे 3 वाजता गाडी सोडायची, ती 10 वाजता सकाळी स्ट्रेट ऑफिसमध्ये पोहोचायला. 7 वर्ष केलं. 8 वर्ष. अरे बापरे. सो इनिशिएटिव्ह दादांनी घेतलं आणि तू सपोर्ट केलास, आणि त्यानंतर आता तू सुद्धा बरीच वर्ष हे सगळं म्हणजे मुंबई सोडून तू तिथे गेली. सपोर्ट म्हणजे असा की याला दिशा काय आहे, म्हणजे यशाचीच दिशा आहे का नाही हे माहित नसताना पण मी त्याला जे ओळखते, तर यश अपयश लोक ठरवतील, पण आम्ही छान जगू शकू असं काहीतरी नक्की बनेल, हा जो विश्वास त्याच्यावरचा होता. कारण तो 100% जे करतो ते करतो हे मी इतकी वर्ष पाहिलं. तर म्हटलं मी आहे, आणि मी आहे म्हणजे मी आर्थिक सपोर्ट पासून ते सगळ्या तिथे याच्यात मातीत उभं राहण्यापासून ते येणाऱ्या उतार चढावामध्ये सुद्धा, म्हणजे मी नुसती मम नाहीये, तर मी कधीतरी त्याला ओढणारी पण आहे. कधीतरी त्यांनी मला की नको निराश होऊ, आपण पुढे जायचंय, आणि ठरवलंय असे आम्ही आहोत. वा वा. दादा, सुरुवातीला जेव्हा तू ठरवलंस की हिच्याशी लग्न करायचं तेव्हा ती एस्टॅब्लिश ऍक्ट्रेस होती ऑलरेडी? नाही, ऍक्च्युली नाही. बालनाट्य, आम्ही बालनाट्यात एकत्र काम केलं होतं. तेव्हा मी 12वीची परीक्षा देत होतो आणि ती मला 1 वर्ष ज्युनियर होत होती. तेव्हाची आमची मैत्री आहे. मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. म्हणजे लग्नाच्या खूप आधीपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. आणि किंबहुना मी तिला मोठं होताना पाहिलंय, वयाने नाही तर तिचा एकांकिका स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळत जाणं, तिच्या वक्तृत्व स्पर्धा गाजलेल्या, तिचे एकपात्री प्रयोग, त्याच्या स्पर्धा, या सगळ्यांना मी हजर असायचो. तिचा कथक नृत्याचा प्रवास, त्याचे आविष्कार सगळे, ह्या सगळ्याला मी कधी फोटोग्राफर म्हणून, कधी नुसताच मित्र म्हणून, कधीतरी मागे स्टेजवरती लाइटिंग करताना म्हणून, कधी सेट लावण्यासाठी म्हणून, या सगळ्या ह्याच्यातनं उभा होतो. आणि इव्हेंच्युअली वी डिसाइडेड की वी शुड मॅरी. पण तोपर्यंत अर्थात ते खूपच आधी घरातही माहित झालं होतं. म्हणजे ऑल द बेस्ट प्रयोग सुरू झाले होते आम्ही जेव्हा लग्न केलं तेव्हा. अच्छा. ऑल द बेस्ट काय, त्याच्या आधी तू आईचं करुणाचं, म्हणजे अगदी लग्न केलं त्यावेळेला ऑल द बेस्ट. आणि कोणी कोणाला प्रपोज केलं? ऍक्च्युली दोघांनी एकमेकांना, कारण म्हणजे आम्ही भेटलो जेव्हा प्रपोज करण्यासाठी तेव्हा दोघांनाही माहिती होतं की नाव वी हॅव टू कम टू एन अग्रीमेंट की येस, आपण फक्त मित्रमैत्रिणी नाही आहोत, तर आपलं प्रेम आहे एकमेकांवरती. आणि ते कसं कळलं? पण आवडलं काय एकमेकांना? आवडलं म्हणजे त्याचे भांडण्याचे मुद्दे मला जसजसे कळायला लागले की हा कशासाठी भांडतोय, आणि त्या भांडण्यामध्ये ना मला सच्चेपणा दिसायला लागला. आणि मला असं वाटलं की आपण असं एक विश्वास कोणावर टाकू शकतो असं शोधत असतो ना. आणि नाटकात काम करायचा, तर मला असं वाटलं होतं की तो छान सपोर्ट करेल माझ्या या करिअरमध्ये, असंही एक वाटलं. आणि खरेपणा आवडला. म्हणजे आम्ही जसं कोणीच नव्हतो तेव्हापासून ओळखतो ना, त्यामुळे तो कोण होणार आहे पुढे जाऊन माहित नाही, पण तो चांगला माणूस आहे याच्यावर, म्हणजे मी पण चांगलं असण्याचा प्रयत्न करत असते,
म्हणून त्याची आवड आहे आणि मग ते कंटिन्यू केलं. आणि मैत्री किती वर्ष होती? आणि 6 वर्ष आधी मैत्री, लग्नाच्या आधी. अच्छा. किती खोदून प्रश्न विचार. अगं आपल्या सेगमेंटचं नाव अगं आणि आहो आहे, so त्यांच्याबद्दल मला सगळं जाणून घ्यायचं. आणि मी जेवढं खोदून खोदून तुम्हाला विचारेन ना तेवढं आपल्या प्रेक्षकांना आवडणार आहे ते. आम्हाला यू मेक अ व्हेरी नाईस कपल. आणि आम्ही सगळ्यांना, आमच्या मित्रमैत्रिणींना, तिच्या नाटकातल्या सर्कल मधल्या, म्हणजे तिच्या प्रोफेशनल नाट्य सर्कल पासून ते माझ्या कॉलेजातल्या सरांपर्यंत सगळेजण एकमेकांना म्हणजे माझ्या सरांना माहिती होतं की हा तुझी मैत्रीण संपदा ना, तुमचं लग्न आधी असाइनमेंट सबमिट करा आणि मग तिच्याबरोबर हे माझे सर मला मोकळेपणाने सांगू शकत होते. अच्छा अच्छा. किंवा मी माझ्या चिटणीस मॅडम मला आमच्या कॉलेजमध्ये होत्या, त्यांना एकदा म्हणजे त्यांच्याशी जास्त मैत्रिणी त्या खूप छान समजून घ्यायच्या. तेव्हा मी त्यांना तो दिसतोय ना, तो माझा बहुतेक होणारा नवरा आहे असं, हे घोडे ग स्मार्ट आहे असं म्हणाले. किंवा तुमच्या अतुल आणि राजन बिसेच्या वगैरे ग्रुपमध्ये पण तेव्हा हो मी तेव्हा त्यांना मी जास्त अखेरचं पर्व नावाचं नाटक ती सोडती डांबरेटे खूप म्हणून कुठून डांबीज मुलगी पकडली असं कायम म्हणायचे कुठे गेला तो गरीब बिचारा, गरीब बिचारा. मी हा चांगला ऍक्टर आहे. हा सर, सुरुवातीच्या काळात मी बालनाट्यात काम, मी कॉलेजमधनं एकांकिकांमधनं काम करत होतो, ज्यामुळे ऍक्च्युली आम्ही एका कोइन्सिडेंटली हिच्या चुलत बहिणी ग्रुपमध्ये होता तो, ती माझ्या क्लासमध्ये होती कॉलेजमध्ये, आणि मग त्या कनेक्ट मधनं यांच्या संस्थेला ज्याला मी लेटर जॉईन झालो, ऑडिशन्स चालू होते. एक दादा पाहिजे आमचा बहीण भावाचा रोल होता पहिल्या आणि तो असा दादा जो काय कोण समजतो स्वतःला असा तो दादा. तेव्हा आणि आमच्या अभिनयानं भांडणं व्हायची. त्याला वाटायचं तो छान करतो अभिनय, मला वाटायचं मी छान करतो. आणि आता काय वाटतं तुम्हाला? नाही, मला अभिनय करता येत नाही. मला बिहाइंड द कॅमेरा टेक्निकली मी फोटोग्राफी केलेली आहे, कॉलेजचं स्पेशलायझेशन होतं, प्रचंड आवड होती, खूप मेहनत केली आहे फोटोग्राफीवरती. माझं डिरेक्टोरियल आणि टेक्निकल डोकं जास्ती चालतं. आय कॅनॉट परफॉर्म. आय एम नॉट अ गुड परफॉर्मर फॉर शुअर. इन कॅमेरा ऍडमिट केलेलं आहे सगळ्यांसमोर. पण तो आमच्या शेतावरचे पंप दुरुस्त करतो, एकीकडे कॅमेरा पण दुरुस्त करतो, एकीकडे का पाणी चढत नाहीये त्याचे टेक्निकल फॉल्ट कुठे आहे हे शोधत असतो, आणि एकीकडे आम्ही जे प्रमोशनसाठी किंवा आमचे जे काही शेती सध्या काय करतेचे एपिसोड करतो, त्याचं म्युझिक, त्याचं लाईट, त्याचं एडिटिंग, हे सगळं तो करत असतो. आणि म्हणजे गाय विणार असेल ज्याला म्हणतात, तेव्हा बाजूला पिल्लू जेलाला पण मी उभा असतो, त्याच्या अंघोळ पुसणं, त्याचं नाक साफ करण्यापासून मला सगळं आवडतं, सगळं करतो आणि मन लावून. आणि मग लेकीच्या वेळेस पण सगळं केलं होतं का? अगदी लेकीच्या वेळी पण सगळं केलं होतं. लेकीचा काय म्हणते ना, तिच्यासाठी तो मेंटॉर पण आहे की तो सगळ्यात इंटरेस्ट घेतो आणि सगळं ना धड असं नाही, तर तो ते 100% करतो. त्यामुळे पण तिला बाबा आवडतो आणि तिचे हट्ट खूप शिस्तीत त्याने पार पाडले. म्हणजे लाडोबा नाही होऊ दे, पण योग्य लाड दोघींचे केलेत त्यांनी. आणि काय म्हणू त्याला, दोघींचे तुझेही आणि तिचे ते करावेच लागते. फ्रँक असल्यामुळे ना त्याच्या मताला एक व्हॅल्यू आहे आमच्या घरात, की तो उगाच काहीतरी छान आहे असं म्हणणार नाही. तर राहुल काहीतरी सुचवतोय तर आपण करून बघूया. कधीतरी सुरुवातीला राग येतो, कोण म्हणजे हा कोण सांगणार असं काहींना वाटतं, किंवा ह्याला कसं कळतं सगळंच असं वाटतं. पण ते जर केलं कोणी की त्याचा रिझल्ट मिळाल्यावर नाही, ऍक्च्युली राहुल बोल रहा था वो सही था असं पण असतं. त्यामुळे त्या फ्रँकनेस वर आम्ही सगळेच फिदा आहोत. दादा, लेकीबद्दल काय सांगशील? एकुलती एक आहे ना? एकुलती एक लेक आहे. आणि मला असं वाटतं की पर्सनली तिच्यामध्ये संपदाचं रिफ्लेक्शन जास्ती आहे. पण त्याचबरोबर टेक्निकल जे मुद्दे आहेत, टेक्निकल म्हणजे काय त्याला कसं म्हणू, की प्रत्येक गोष्टीला एक सायन्स आहे. म्हणजे आता अद्वैतदादा जर शूटिंगला बसलाय मागे, तर ही इज लुकिंग ॲट मेनी ऍस्पेक्ट्स. लाईट्सचं काय चालू आहे, रिफ्लेक्शन्स, पुढे एडिट करताना काय त्रास होईल, ती फ्रेम किती, इथपासनं ते
प्रत्यक्षात एकीकडे मनीषाताईचं स्क्रिप्टवरती लक्ष असेल किंवा तुम्ही मुद्दे सगळे कव्हर होत आहेत ना, किंवा मॅनेजमेंटवरती लक्ष असेल, परफॉर्म, या सगळ्याकडे लक्ष ठेवायला तिला आवडतं. अच्छा, हे सगळं तिच्या डोक्यात चालतं. त्यामुळे मला असं वाटतं की परफॉर्मर म्हणून तेव्हा जेव्हा समोर बसते तेव्हा ती संप्रा असते आणि ती त्याच वेळेस तिचं दुसरा ब्रेन तिकडे फिरत असतो, तेही ती बघत असते. तिने ललित कला केंद्र पुणा युनिव्हर्सिटीची डिग्री घेतली थिएटरमध्ये आणि शर्वरी बोरकर आता ऍक्ट्रेस म्हणून चालू आहे स्ट्रगल. कधी झालं लग्न तिचं? लग्न आता 3 वर्ष झाली. 3 वर्ष. मला ऍक्च्युली आणखीन एक सांगायला आवडेल ते म्हणजे समहाऊ आमचा कटाक्ष पहिल्यापासून तिने प्रोफेशनली अमुक व्हावं, तिने डॉक्टर व्हावं, तिने आर्टिस्ट व्हावं, तिने प्लेअर असं कधीच नव्हतं. आम्ही कायमच हे म्हणत आलो, शर्वरी फक्त एक छान माणूस, बस तेवढं झालं की बाकी सगळं आपोआप होतं, काही नाही प्रॉब्लेम. आजही ते होतंय ना, ते सुटत नाही ना, याच्याच बद्दल आम्ही बोललो. तर बाकी म्हणजे मला असं वाटतं तिने ऑडिशन्स पण कधी मी कोणाची मुलगी रिव्हील होऊ दिलं नाही. नंतर समजलं लोकांना, आहे तर समजू दे, पण मला तिची मुलगी आहे म्हणून म्हटलं असं नाहीच होतं. आणि काम दिसलं तरच आपल्या फील्डमध्ये चांगली संधी मिळते. तर ती अभिनय करत नसताना अभिनय करायचा नाही असं तिचं म्हणणं होतं आणि तिला चांगल्या नामवंत दिग्दर्शकाच्या चित्रपटाचं ऑडिशनसाठी बोलावून आलं, जे तिने नाकारलं. आणि आमचं असं की का जा की जाऊन बघायला हरकत काय. म्हणजे मी चांगली दिसते म्हणून मला कॅमेऱ्यासमोर उभं राहायचं नाही. मला अभिनय येतो की नाही मला माहिती नाही, तो येतोय असं वाटलं असतं तर मी गेले असते, पण ते माझं क्षेत्र नाही, मी त्यात कधी काही केलेलं नाही, तर मी जाणार नाही. इतकं रोखठोक आहे. म्हणजे पिक्चरची ऑफर कोण तरुण मुलगी सोडते. म्हणजे तेव्हा तिला इंटिरियर डिझायनर व्हायचं होतं आणि मला वाटायचं हो हा जेजेचा आहे, याची एक आर्टिस्टिक लुक जो प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा, एस्थेटिक लुक बघण्याचा तसाच तिचाही आहे, तर तीही नक्की होणार, इंटिरियर डिझायनर होईल किंवा याच फील्डमध्ये होईल. अगदी कॅमेरामन सुद्धा होईल, कारण फ्रेमवर्क इतकं छान कळतं. आणि अचानक एका बॅलेत तिने काम केलं 11वी 12वीत असताना आणि मग म्हणाली आई चांगलं आहे ग फील्ड. आधी कसं होतं, ती म्हणायची एवढी तुझी धावपळ, वेळी यावेळी शूटिंग आणि हे, तर पण मग तिने इकडे वळायचं ठरवलं. मग मी म्हंटल की आम्ही दोघांनी असं सांगितलं की प्रशिक्षण घे. म्हणजे प्रशिक्षण घेतल्यावर येतं असं नाही, पण प्रशिक्षण घेतल्यावर त्या क्षेत्राच्या सगळ्या बाजू लक्षात तरी येतात. बरोबर. संपदा जास्त फाईन आर्टिस्ट आहे, मी जास्त अप्लाइड आर्टिस्ट आहे. आर्ट आहे पण ती अप्लाइड आहे, उपयोजित. म्हणजे तिचा काय उपयोग होणार आहे, ते कोणाला दाखवायचंय, तो काय विचार करेल, हे सगळं. संपदा फाईन आर्टिस्ट आहे, उत्कट, आलं मनात, लिहिलं आलं, त्याच्यात काय आहे त्याच्यात ती वाहून जाते, त्याच्यात ती रडते, मी नाही. आणि संपदा शर्वरी नेमकं ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन. ती कधी उत्कट होते, कधी हळवी होते, आणि त्याचबरोबर कधी कणखरपणे खंबीरपणे फक्त प्रॅक्टिकली त्याच्याकडे बघण्याचं पण तिला कळतं की नाही इथे व्हावायचं नाही हे. सो इट्स टू अर्ली टू, आमची मुलगी म्हणून आम्ही आपलं कौतुक करत राहू. सो टू अर्ली, पण वी आर हॅपी दॅट शी इज अ गुड ह्युमन बिंग अपार्ट फ्रॉम एनिथिंग एल्स. या सगळ्याच्या व्यतिरिक्त ती एक छान नात आहे, ती एक छान सून आहे, ती एक छान लेक आहे. हे सगळं आम्हाला जास्त सुखावणार आहे. कमाल कमाल. कारण आई बाप म्हणून तुम्ही खूपच तिच्यात छान संस्कार केलेत. तुम्ही माणूस म्हणून दोघे जण खूप छान आहात. कधी आठवत नाही ग, पण असं समोर बसून काही सांगितलंय, पण आपण जसे वागत असतो ते बघत असतात. आणि ती पठ्ठी पण कधी 100% बोलेलच असं नाही. मग त्यामुळे काय नेमकं रुजतंय हे जेव्हा ती ऍक्शन मध्ये एखादी कृतीत गोष्ट आणते तेव्हाच अच्छा म्हणजे हे कळतंय तर हिला, पोचलंय तर हिच्यापर्यंत, असं वाटत राहतं. ते सरप्राईज जास्त आवडतं. अच्छा, वा. बरं, कमिंग बॅक टू यू, एखादी अशी गोष्ट तुम्हा दोघांमधली जी कधीच बदलू नये तुमच्या स्वभावामधली, असं तुम्हाला दोघांनाही वाटतं? त्याचा खरेपणा असाच राहावा, कारण त्या खरेपणाचा जगायला खूप आधार होतो. आणि आपण ज्या फील्डमध्ये आता वावरतो, म्हणजे अभिनय आहे, एक्सप्रेशन्स आहेत, किंवा एक आपण स्टोरी जगत असतो, पण त्या स्टोरीत ना खरं काय खोटं काय कधी कधी अंदाज पण येत नाही. अशा वेळेला जर मला ठाम मत हवं असेल माझ्या लेखाबद्दल, कवितेबद्दल, नाटकाबद्दल, चित्रपटाबद्दल, तर मी एक हक्काचा माझा मित्र समजते आणि ते त्याचं कधीही बदलू नये. 100% प्रत्येक गोष्ट करण्याची
कधी, म्हणजे तू एकच विचारली पण मी दोन दोन सांगते की ती कधीही बदलू नये. आणि काय म्हणूया त्याला त्याला ह्याच्यातनं आपला फायदा काय आहे हा विचार न करणारा असा हा बिझनेसमन आहे. पण याच्यातनं सगळ्यांचा फायदा कसा होईल हे अगदी आत्ता आम्ही ज्या गावात शेती करतो आहोत किंवा पर्यटन करतो आहोत तिथे सुद्धा त्याचा हा विचार आहे आणि तो त्यांनी कधीच बदलू नये असं वाटतं. आणि दादा तू काय सांगशील? संपदा मध्ये एक एक आई आहे खूप छान, म्हणजे शर्वरीचीच नाही तर ती ऍक्च्युली थोडं अति वाटेल ऐकायला, पण ती माऊली आहे स्वभावाने आणि तिच्या माऊलीपणामुळे आजूबाजूला खूप काही छान घडत असतं, खूपच काही. म्हणजे ते शर्वरीवरती होणार त्याचे परिणाम असोत, माझ्यावरती होणार त्याचे परिणाम असोत, ती माझ्या आईची आई बनते, ती तिच्या आईची आई बनते, ती माझ्या वडिलांची आई बनते, ती आमच्या नात्यातल्या काही जणांची आई बनते, ती आमच्याकडच्या बुबू मांजरीची आई बनते, ती वासराची आई बनते. आणि आई बनणं म्हणजे फक्त प्रेम करणं किंवा वात्सल्य म्हणून जे आपण म्हणतो तेवढं नाहीये, की आई वेळेला कणखरही असते, आई वेळेला कान पिळते, हे सगळं मिळून आई पण आहे. आणि समहाव तिच्या सगळ्या असण्याचा तिच्या आईपणावरती झालेलं कन्व्हर्जन आणि त्याच्यामुळे तिच्या आईपणाचा आमच्या सगळ्यांवरतीच, मग ते आमच्याकडे आलेलं कोणाचं छोटं पिल्लू पाहुण्यांचं असेल किंवा ते पाहुणे मंडळी असतील, तो स्थायी भाव आहे. तो बदलला तर संपदा इज नॉट संपदा. त्यामुळे तो कधीच बदलू नये, तो बदलणार नाही, कारण तो तिचा त्या दगडाची बनलेली आहे. सो थँक्यू. असं बसून एकमेकांबद्दल बोलणं होत नाही. मलाही माहित नाही आता असं लाइटनिंग झाल्यासारखं काय नेमकं काय, तर मला असं वाटलं ऑनेस्टली की हाच तो मुद्दा आहे, की हेच तर नाही मी अजूनपर्यंत कधी तिला सांगितलं किंवा कोणाशी इतरांशी पण तिच्या चांगुलपणाबद्दल बोलताना असं हा शब्द वापरावासा नाही वाटला. पण म्हणजे आत्ताच आम्ही माझ्या आईचं घर लावून देण्यासाठी 4 दिवस ठाण्यात आलो. माझे पेशन्स सुटतात, तिचा नाही सुटत आई बरोबर पेशन्स. स्वभाव, वय, प्रत्यक्ष परिस्थिती, त्याच्यात असलेले तांत्रिक ताण असतात की ते आलं नाहीये, तो माणूस आता ते कधी होणार, आपण उद्या, ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ती तिची आई बनूनच तिचं 4 दिवस करतेय. म्हणजे काल आम्ही एका नात्यात आमच्या, म्हणजे इनफॅक्ट शर्वरीच्याच घरी गेलो होतो, तर त्यांनी विषय काढताना शर्वरी संपदाच्या कलाकार म्हणून तिचं नाव याच्याबद्दल त्यांना कोणीतरी सांगत होतं. याचं म्हटलं बरं झालं बाबा, मी विसरलच होतो गेले 4 दिवस, कारण ती नुसतीच बॉक्सेस अनपॅक करते, आईच्या सांगण्याप्रमाणे वस्तू लावते, तिखट कुठे ठेवलंय, अगं माझी ती कुयरी कुठे गेली, मग ते मिक्सरचं भांडं कुठे गेलं, आणि ती आणि 4 दिवस रात्र, बरं त्यात मी तापानी आहे. सो हे जे आहे ना, हे शी फॉरगेट्स दॅट शी इज अन आर्टिस्ट. ती कधीच नव्हती, म्हणजे ते तिला नाहीच आहे, आणि ते खूप कमी लोकांकडे असतं, ते नाहीच, म्हणजे फारच अभावाने ते सापडतं. सो आय थिंक दॅट्स अ व्हेरी स्ट्रॉंग, कारण तो तिला सगळ्याच बाबतीत मदत पण करतो. तो बदलू नये, आणि तो बदलणार नाही मला खात्री आहे. तिलाच ते आवडणार नाही, बाकीच्यांचं सोडलं. तर संसार म्हटल्यावर चांगले दिवस असतात, वाईट दिवस असतात, कधी खटके उडतात. कुठल्या विषयांवरून उडतात? लेटेस्ट सांगू का? नाही, मला आधी असं म्हणायचं की तिने माझ्याबद्दल बोलताना मगाशी म्हटलं की माझा खरेपणा, तर खरं सांगायचं तर आपण कोणी 100% खरे नसतो. आपण सगळी माणसंच आहोत. आपण वेळेला खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करतो, कधी आपण चुकतो. एका बाबतीत आम्हाला दोघांचं एकमत नक्की आहे की चूक झाल्यानंतर बरोबर करून ते पुढे नेता आलं पाहिजे. आपला अंतिम
काय साधायचंय आपल्याला, एकत्र पुढे जायचं. एकत्र पुढे जायचंय. म्हणजे छोट्या खटक्यांपासून मोठ्या खटक्यांपर्यंत. म्हणजे आज सकाळी आम्ही घरातलंच सगळं काय 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 राहिलेलं खरेदी करायला गेलो तर खटका तिथे पण उडू शकतो की बास ना आतापासनं ते ह्याला काय अर्थ आहे का, म्हणजे हाही खटका असू शकतो. तू काय गावाला असल्यासारखा काय चालतोयस, ट्रॅफिकच्या मध्ये चालतो, हेही आहे. लेटेस्ट मुद्दा. आज सकाळचा मुद्दा आहे असेल की हो, म्हणजे एक सेकंड झालं की अगं तू काय मला टॉन्ट मारते काय आवडते का. पण मग माझ्या लक्षात आलं की हो ऍक्च्युली माझ्यामुळे मागची गाडी रॉंग साईडला जाऊन पुढे गेली, कारण मी तंद्रीत होतो आणि मी माझ्या गावात निर्मनुष्य रस्त्यांमधून आम्ही चालत असतो तेव्हा तिथे त्याला झाडं आणि गवत याच्यातच चालायची सवय आहे, जे स्वतःची जागा सोडत नाहीत. हा जागा सोडणार किंवा चालणार. अरे चालणारी वाहनं आहेत, माणसं. तर इथपासून ते आपण शेतीत नेमकं काय साधतो आहोत आणि आपलं काही चुकतंय का, आपलं उद्दिष्ट जे होतं ते हलत नाही ना इथपर्यंत. किंवा आम्ही एकत्र गाणं शिकायचा प्रयत्न करतो तर त्याच्यात सुद्धा रियाज किती करावा आणि मला नाही आता करायचं, कशाही वरती खटके उडू शकतात. हा गाणं हा प्रश्न मला पण आहे. गाणं शिकायला बस ऑनलाईन शिकतो आम्ही की त्याला तो आयपॅड पाहिजे तानपुऱ्यासाठी किंवा हार्मोनियम लगेच घेतली आम्ही. आणि असंच म्हटलं अरे गॅजेट्स मधनं नाही कला शिकायची, आधी कला शिकायची, मग गॅजेट्स हे दागिने. आधी आपली स्किन, आपले डोळे, आपलं सक्षम असणं, हे तसंच गाण्यात ह्याच्यावर आमचे खटके होते. असं नाही सगळं कसं परफेक्ट हवं, पण म्हटलं अरे मला जे एकटीला गायचंय त्यावेळेला हे काही नसताना मला गाता आलं पाहिजे, असं गाणं आपण शिकायचं. आय डोंट अग्री, कारण तांत्रिकदृष्ट्या एक चांगलं तानपुरा मशीन तुमच्या कानांवरती योग्य सुरांचं संस्कार करतं, ज्याच्यामुळे जे काही तुम्हाला एकटं गायचंय त्याच्यावरती परिणाम होत असतो. नाही हे मान्य. नो प्रॉब्लेम, कंटिन्यू कर, मला ते लागणार. येस असं आहे ते काय गडे पण जे काय ते दोघांचं. किंवा माझं म्हणणं असतं आनंदाचं शेत हे नाव आहे. आनंद हा आपला मुख्य भाव असला पाहिजे. म्हणजे आपण समजा भोंडल्याला एका हत्ती असतो आणि त्याच्या भोवती आपण भोंडला खेळतो, तो आपण कधी सोडत नाही. म्हणून सर्कल तिकडेच गेले, जसं मंगळागौरीत होऊ शकतं तसं भोंडल्याला होत नाही. तसं आनंद हा आपल्या मधला गणेश आहे किंवा त्याच्या भोवतीने आपण शिस्त, आपली मतं, दुसऱ्यावर लादणं, दुसऱ्याची समजून घेणं हे आनंदासहित झालं पाहिजे. आणि त्याच्याबद्दल आम्ही दोघंही एकमेकांना की आपलं काय नाव आहे ना. हा म्हणजे आम्ही खूप कंपोज्ड, काम, अत्यंत साधू संत खोचकपणाने नाही की काही माणसंच देव माणसं असल्यासारखे असतात की त्यांना राग लोभ या सगळ्याच्या पलीकडे कदाचित ते लवकर खूप किंवा ते मूळ दगडच त्यांचं काम कंपोज असण्याचा परिणाम असतो. आम्ही तसे नाहीत. आमचे अप्स अँड डाऊन्स असतात, हायज अँड लोज आहेत, राग आहे, लोभ आहे, एक्स्ट्रीम्स दोन्ही सुद्धा. पण दॅट इज हाऊ वी आर, वी नो दॅट. वा, म्हणजे चालू शेला एक इकडे ओढला जातो असं होतच ना, लग्नाच्या दिवशी सुद्धा होतं. आणि राहुल दादा कलाकार माणूस आहे. गेली 6-7 वर्ष बासरी सुद्धा शिकतोय. जास्त. किती वर्ष झाली असतील? 9-1 वर्ष झाली. 9 वर्ष. हा, टोटल 9 झाली. वा. कधी म्हणजे काय विचार करून शिकायला? ऍक्च्युली मी खूप पूर्वी शाळेत वगैरे असताना वडील माझे बासरी वाजवायचे त्यांच्या तरुणपणी, हे आम्ही ऐकून होतो. वडिलांची बासरी फार क्वचित ऐकायला मिळाली, कारण तोपर्यंत त्यांच्या हातनं बासरी सुटली होती. संसार कोकणातनं मुंबईत येऊन ती सुटली होती. आमच्या घरात कपाटामध्ये कपड्यांच्या घड्यांच्या खाली कोपऱ्यात बाबा बासरी कोणाची, मग त्यांनी ती गमतीने वाजवून दाखवली. अरे बाबा, मग घरात हौशीने बुलबुल तरंग आला. म्हणजे पहिल्यांदा बुलबुल तरंग मी शिकलो. बासरीची भीती वाटली, छे हे काय कर्कश ओरडते, मला काही जमलं नाही ते कधी. पण मग पेटी यायला लागली. तरुण वयात
गिटारचं अट्रॅक्शन वाटलं आणि वडिलांना त्याची आवड असल्यामुळे त्यांनी तो हट्ट पुरवला डिस्पाइट ऑफ म्हणजे मध्यमवर्गीय घरामध्ये एक गिटारचा त्यावेळी 700-800 रुपयाचा खर्च प्रचंड मोठा होता. म्हणजे आजच्या घडीला 70-80 हजार रुपयाच्या आसपासची गोष्ट आहे ती अक्षरशः. ते इतकं सहज ही गोष्ट, त्याचं करायचं काय पुढे आणि काय घडणार आहे असे असंख्य मुद्दे असतात. त्याचा क्लास अमुक तमुक, पण मी समहाऊ खूप पटापट पिकअप केलं. मग त्यानंतर मी छोट्या मोठ्या आज ज्याला बँड्स म्हणतात त्यावेळेस ऑर्केस्ट्रा म्हटलं जात होतं किंवा ग्रुप्स म्हटलं जात होतं. कॉलेजचे असतील, आमचे बँड होते. आम्ही स्वतः मित्रांनी तू तबला वाजवणारा, हा पेटी वाजवणारा, मराठी गाण्यांचे कार्यक्रम गणेशोत्सवात वगैरे आम्ही करायचो. त्यात मी गिटार वाजवायचो आणि समोर दिसलं कीबोर्ड तर कीबोर्डवरती पण कंपोज करणं. आपण जे गिटारवरती वाजवलं ते दुसऱ्या कुठल्याही वाद्यात. काही काळ सितार शिकून झाली. मला वाद्य आवडतं, मला वाद्य पटकन वश करून घेता येतं. कुठलंही नवं वाद्य असेल तर ते बेसिक मी ताबडतोब पहिल्या अर्ध्यासात वाजवू शकतो त्याच्यावरती. ते ऐकायला, त्यातलं समजून घ्यायला हे वाद्य नेमकं कसं वाजतंय, मग तेच गाणं ट्रम्पेटवरती वाजवताना काय फरक आहे, बासरीत वाजवताना काय फरक आहे, हे सगळं मायन्युटली करायला आवडतं. मग नोकरी अप्लाइड आर्टमध्ये नोकरी करायची का गिटारिस्ट बनायचं हा निर्णय घ्यायची वेळ आली. कारण तोपर्यंत संपदाला कमिट करून बसलो होतो आणि लग्न करायचं तर आर्थिक ज्याला आजच्या काळात काय म्हणत आपण की सेटल्ड आहे असं ते म्हणतो, तर ते कशातनं मिळेल पटकन, तर ते अप्लाइड आर्टमधनं मिळेल. गिटारिस्ट म्हणून एस्टॅब्लिश व्हायला आणि त्यातनं अर्थार्जन व्हायला जास्त वेळ लागणार होता. खरं तर माझ्या गुरूंना त्यावेळेस माझ्यावरती खूप कॉन्फिडन्स होता की तू कर, तुझं चुकतंय. पण समहाऊ या कमिटमेंट पोटी मी तो निर्णय घेतला. मी अप्लाइड आर्टला आलो आणि मग तो हौशीचा भाग राहिला. हळूहळू ते गिटार वॉलपीस झालं. मुलीसाठी हौशीने पुन्हा कीबोर्ड आणला. त्याला कधीतरी सुरुवातीला पण वाद्य कधी पुढ्यात आलं तरी वाजवता येते हे होतच. गाणी आवडतात. शेतावरती आल्यानंतर ही वाद्य इलेक्ट्रॉनिक तंतुवाद्य मेंटेन करता येणार नाही. तिथल्या वेदरला ती सपोर्ट करतील का, इथे ती सांभाळता येतील का, या मुद्द्यावरती एक असं वाद्य आपल्या हातात हवं. म्हणजे आयदर माउथ ऑर्गन असेल की ते पटकन खिशात ठेवता येईल, कुठेही कसंही वापरता येईल आणि ते पटकन वेदरनी काही फार त्याचं होणार नाही असं. आणि मग असं वाटलं की मग बासरी, बांबू तर आपल्याकडे कोकणात आहे. मग आणि मग ते बाबांसाठी पण, बाबांना पण आवडेल. मग त्यांनी ते तर खुशच झाले मी बासरी शिकणं म्हटलं. मग मला तुटकी मुटकी गाणी वाजवता यायला लागले. तर मग ते डिटेलिंग करून सांगायला लागले, इथे ऐक ते मूळ कसं आहे, असं ते व्हायला लागलं. सो ते आवडायला लागलं. वडिलांची त्यानिमित्ताने मैत्री होती असं वाटायला लागलं. शेतामुळे झालीच होती, बासरीमुळे त्याला अजून एक हळवा धागा आला. असं होत गेलं आणि आता ते आवडतंय. म्हणजे मी अजूनही आत्ता शास्त्रीय शिकायला सुरुवात केली. अगदी 6च महिने झालेत. त्यातला गेला महिना पुन्हा तांत्रिक अडचणीमुळे की इंटरनेटच डाऊन आहे म्हणून आम्हाला करता येत नाहीये. पण अदरवाईज गाणं ऐकलं ते डोक्यात घोळतंय की पटकन बासरी वाजवून ते जोपर्यंत माझ्याकडनं वाजवून होत नाही तोपर्यंत मला चैन पडत नाही. इतकंच. बासरी वादक म्हणण्यासारख्यात काही नाही. मला माझ्या डोक्यात जे गाणं चालू आहे ते शिळ घालायच्या वेळी बासरीवर उतरायला आवडतं, एवढंच. कोणाचं ऐकल्यास मला छान बासरी वाजवता येईल असे शोध घेताना मला इंटरनेटवरती, युट्यूबवरती एक अप्रतिम बासरी वादक आणि एक अवली आहे, अश्विन श्रीनिवासन. हा एकेकाळी मुंबईत राहणारा पण आता बंगलोरला पूर्ण वेळ शिफ्ट झालेला फार उत्कृष्ट बासरी वादक आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय, फ्युजन, वेस्टर्न काय म्हणजे तो ए आर रहमानच्या टूप्स मधनं वाजवतो. तो कौशिकी चक्रवर्तीजींना त्यांनी साथ केलेली आहे करतो. तो स्वतःचे सोलो क्लासिकल प्रोग्राम्स करतो. तो स्वतःचं गुरुकुल चालवतो. तरुण आहे. तो म्युझिक कंपोज करतो, उत्कृष्ट गातो. मला त्याचं वाजवणं इतकं आवडायला लागलं की बासरी वाजवावी तर अशी वाजवावी असं वाटायला लागलं. मी त्याला फॉलो करायला लागलो युट्यूबवरती आणि त्याला शिकवता उत्तम येतं. त्याला फिल्मिंग सुंदर करता येतं. म्हणजे स्वतःचे ट्युटोरियलचे व्लॉग्स आहेत ते पण इतके टेक्निकली त्या माणसांनी परफेक्ट केलेले. किडा आहे अक्षरशः तो. आणि युट्यूबवरती फॉलो करताना मग 2-4दा प्रश्न विचारलेल्याची उत्तरं आली आणि त्यातनं त्याला कळलं की मी कोकणात राहतो आणि मग तो आमच्याकडे येऊन गेला आणि आता मग त्याच्याबरोबर आम्ही कला, त्यामुळे या बासरीनी मला फक्त बासरी वादन नाही बरंच काही, मला अश्विन सारखा, मी त्याला गुरु म्हणणं हा त्याचा अपमान होईल. मी एकलव्य आहे, तो द्रोणाचार्य, पण मी त्याच्यावर लादलंय. मी त्याचं फक्त ऐकत असतो आणि प्रयत्न करत असतो. तो पर्सनली मला शिकवू नाही शकत कारण मी खूप लहान आहे, खूप लहान आहे. आणि तू कविता करतेस,
खूप सुंदर कविता करतेस तू. प्रयत्न- अलीकडे म्हणतात ना जॅमिंग सेशन्स, असे कधी तुमचे शेतावर होतात का दोघांचे? तिथे आमचं पटणं जरा कठीण असतं. त्याच्यामुळे जॅमिंग सेशन्स आमची दोघांची होतात असं नाही, पण आमच्याकडे पर्यटक पाहुणे बरं एक घर हा. आहे, घरात म्हणजे तुम्ही मित्राकडे यावं, मैत्रिणीकडे यावं, बहिणीकडे यावं, भावाकडे यावं, काकाकडे, मामाकडे यावं, इतकं कॅज्युअल होस्टिंग असतं आमच्याकडे. त्यामुळे संध्याकाळची कोणीतरी छान गुणगुणतं, अरे छान गाताय तुम्ही, हो मी आमच्या ऑफिस मधले शो, अरे वा छान, अच्छा. संध्याकाळी होऊन अरे जातो. वा. मग संध्याकाळी एकत्र आलं की कराओके साठीचे ट्रॅक्स असतात घरामध्ये, हा. पेटी आहे, हा. रिदम साठी काहून आहे, कित्येक वेळा येणारा माणूस आपलं गिटार आवडीने बरोबर घेऊन आलेला असतं, व्हायलिन घेऊन आलेला असतं. अरे. आमच्याकडे तबला रियाजासाठी घेऊन येणारी कुटुंब आहेत की अच्छा. मला 3 दिवस तुमच्याकडे शांत बसून फक्त रियाज करायचा आहे. हा. आणि त्यामुळे खूप अंतरावर बसता येतं ना, म्हणजे असं इतर पर्यटकांना त्रास होईल असं पण नाही. दूर दूर मचाण आहे, तिथे जाऊन बसून रियाज करतात आणि आम्हाला ते आवडतं की या वास्तूत आणि या सगळ्या वातावरणामध्ये सूर ताल लय अजून काय हवं. सई टेंबेकर सारखी गायिका आहे, ती वारंवार आपल्या इथे ती वारंवार आमच्याकडे पर्यटक म्हणून येते आणि ती अशी आहे की सई आज गाशील का, हो लगेच, म्हणजे सुरमे नाही, आडेवेडे आज माझा आवाज खराब आहे किंवा आपलं प्रोफेशनल ऍटिट्यूड काही नाही. त्यामुळे ती असली की जॅमिंग इनएव्हिटेबल. बरं ती इतकी छान, म्हणजे तिच्यासारखी मंडळी जी आहे ती की ते दुसऱ्यांचं ऐकायला पण उत्सुक असतात. त्यामुळे मग तू गा तू गा तू गा असं करत करत मग कायम आमच्या घराचं 2-3 तासांचे कार्यक्रम कॉमन कलामोहर चालूच असतो. कलामोहर कायम चालू असतो आमच्याकडे. नाही, इथे एक सेशन होऊन जाऊन दे. बापरे. अरे बापरे. काय घेऊयात? तानपुरा लावायला लागेल. हा, सूर्य. ठीक आहे, खूप गेलास लांब. हा एवढा ठीक आहे. सूर्यनारायणा 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 सूर्यनारायणा, उगवतीच्या वाटवर लागल ध्यान, प्रकाशून उजळल केशर उधाण. सूर्यनारायणा सूर्यनारायणा. तुम्हाला मध्ये ब्रेक देणार होतीस, मध्येच घेणार आहेस ना? नाही रिपीट, तुझं ध्रुपद रिपीट नको. असं काय सुरुवात अशीच आहे, नंतर रिपीट होतो ते. सुरुवात अशीच आहे आणि नंतर रिपीट होतो. बरं, तसं जागा दे. हे घेतल्यानंतर म्हणजे एक माझ्या नारायणा सूर्यनारायण, हा तेच ना नंतर येतो, तेच रिदम नंतर सुरू होतो तो. हो बरोबर. सो भगवतीच्या वाटेवर सूर्यनारायणा 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 सूर्यनारायण, आणि प्रत्येक वेळी ध्रुपदाच्या दोन्ही कडव्यांच्या मध्ये मला जागा द्यायची. एकदा एक ओळ तू घेऊन दुसरी ओळ मला वाचायला द्यायची. उगवतीच्या वाटवर लागल ध्यान, प्रकाशून उजळल केशर उधाण.
सूर्यनारायण असंच आहे ते गाणंच तसं आहे ते पुढे खालती आहे सूर्यनारायण त्यामुळे त्या ओघात ते येत आहे त्याच्यावरनं पुन्हा खाली नाही येत आहेत मला अब सूर्यनारायण मी प्रयत्न चल पटकन उगवतीच्या वाटवर लागल ध्यान प्रकाशून उजळल केशर उधाण सूर्यनारायणा 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 काय तुझ माझ नात सूर्यनारायणा आगीचा यो डोंब सारा पोल्या पोटात सूर्यनारायणा 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 तुझ्या रथा घोडे सात सूर्यनारायणा तुझ्या रथा घोडे सात डौलतात कसे 10 दिशांच्या कोण्यात सूर्यनारायणा 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 तुझ दिली उगवण सूर्यनारायणा तुझ दिली उगवण जळत्या या पोटामंदी पेरल जगन सूर्यनारायणा सूर्यनारायणा उगवतीच्या डोंगरी तुझ्या डोळ्यात आग मावळतीला मऊ माया डुंबते पाण्यात सूर्यनारायणा 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 हेच ते वादाचे मुद्दे. खूप मज्जा. थँक्यू अगं सो तुला मच. असं गायचं होतं, अगं तू हे वाजवलं होता, त्याच्यात छोटे मोठं आहे ते. सो आमचं दोघांचं परसे होत नाही, पण आता आम्ही दोघं एकत्र गाणं शिकतो. खरं तर गाण्यासाठी नाही, म्हणजे आम्हाला गायक बनायची इच्छा तो मुद्दाच नाही. गाणं कळावं छान असं दोघांची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे ते आम्ही एकत्र शिकतोय ना, मजा घेतोय, मजा करतोय. आणि सुदैवाने आम्हाला गुरु पण अशी मिळाली आहे की ती आम्हाला समजावून सांभाळून घेते. कुणाकडे शिकताय? कविता जोशी स्वतः अरुण कशाळकरांकडे त्या शिकतात. आणि त्यांच्या म्हणजे ऑनलाईन आम्ही शिकतो. आणि आम्ही कोकणात, ती इथे ठाण्यात, पण ऑनलाईन मीडियम समजून आणि आम्हाला समजून घेण्या एवढी ती आमची मैत्रीण आहे, आता गुरु आहे. तिच्याकडे आम्ही शिकतोय, मजा घेतोय. कमाल. आणि आम्ही म्हणजे आनंदाच्या शेतात पर्यटन व्यवसाय जरी करत असलो तरी आम्हाला कुठे थांबायचं हे आम्ही ठरवलंय. त्यामुळे आम्हाला त्याला बासरी वाजवायला, मला गायला किंवा लिहायला
आम्ही वेळ ठेवतोच, वा. कारण आम्हाला धावायचं नाही आता फक्त. म्हणजे आम्ही स्वतःला सतत एकमेकांना ते वॉर्न करतो की थांबायचंय. आमच्या आनंदाच्या शेताच्या आता मूळ सगळ्या विचारसरणीमध्येच, आमच्या सगळ्या कृतींमध्येच आम्ही स्वतःला सारखं बजावतो आहोत की आता बास. हे जे आम्ही ठरवून इथून बाहेर पडलो तो गाभा आहे. नेमकं कुठे कितीला बास म्हणायचं, त्यामुळे इनफनेस म्हणतो आम्ही त्याला. अच्छा. तर इनफनेस हा सगळ्याच बाबतीत आपल्याकडनं धरून ठेवलं जातंय ना, आणि सगळ्याच्याच मोहात परत परत पडावं असं वाटतं. आणि पुन्हा काहीतरी पैसे मिळवण्याचं मशीन नाही व्हायचं आपल्याला, माणूस व्हायचंय पैसे मिळवणारा, जो मनात आलं की थांबू शकेल, मनात आलं की धावू शकेल. असं शेती नाही, आणि विशेष करून नैसर्गिक शेती करणाऱ्यांचे फुकुओका नावाचे मसानोबु फुकुओका, हे जपान मधले शेतकरी, खूप मोठं नाव, जागतिक कीर्तीचं नाव. ते स्वतः खूप हार्डवर्क शेतात करायचे, आणि त्यांचं एक खूप सुंदर वाक्य आहे, त्यांच्या पुस्तकांमधनं आहे, इंटरनेटवर त्यांची कोट शोधली तरी सुद्धा ते मिळेल, की निसर्गाशी मैत्री करून केलेली शेती, किंवा ज्याला सेल्फ सस्टेनेबल आणि नॅचरल शेती, तुम्हाला गाणं गुणगुणायला आणि गाण्याच्या 2 ओळी खरडायला वेळ देते, कवितेच्या 2 ओळी, असं ते म्हणतात. सो आम्ही ते प्रॅक्टिकली करू पाहतोय. त्यांच्यासारखं आम्ही करतोय असं म्हणणं तर फारच चुकीचं ठरेल, अजिबात खोटं ठरेल ते. पण आम्ही जर त्यांच्याकडनं शिकतोय तर हा मुद्दा फार महत्वाचा आहे, की हे सगळं आपल्या आनंदासाठी चालू आहे. आपल्याला आनंद मिळाला तर तो दुसऱ्याला वाटता येणार आहे, तर ते आनंदाचं शेत. नाहीतर काय, नाहीतर मग संपदा म्हणली तसं मग आम्ही पैसे छापणारं मशीन, एका दुसऱ्या रिसॉर्ट सारखं, हॉटेल सारखं, मग किती रूम्स ऑक्युपन्सी आहे याच्यातच जीव अडकलेला, आणि तसं नकोय. संपदा, तू कायमच माझ्या दिलके करीब होतीस. आज राहुल दादा मी पहिल्यांदाच भेटले आणि मला जाम आवडलास दादा तू. खूप छान गप्पा झाल्या, खूप बरं वाटलं, आणि आपला एज ग्रुप जवळपास सारखा आहे, आणि आपल्या वयाच्या लोकांना तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. दिलके करीब मध्ये मैत्री तर आपली झालीच होती, आता अगं आहो मध्ये पण आम्ही 2 जण आलो, आणि तू छान दिलखुलास आमची मुलाखत घेतलीस. दिसतेस छान, तुझी साडी छान. ही दीपा चेऊलकरांकडची आहे, कलमकारी आहे. अरे वा, किती गोड. साडी माझा वीक पॉइंट आहे. साजिरी साडी त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. बरं, तशीच साजिरी गोजिरी आहेस. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिलके करीब, अगं आणि आहो.